आणि सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी, यूपीएससी परीक्षेचा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। पुण्याची विश्वांजली गायकवाड राज्यात पहिली आली आहे। विश्वांजलीचा स्कोर देशात 11वा आहे, तर नंदिनी केआर ही देशात पहिली आली। त्याचबरोबर पहिल्या 200 यशस्वीतांमध्ये अवघ्या 6 मराठी उमेदवारांचा समावेश। विश्वांजलीला भविष्यात परराष्ट्र सेवेमध्ये जाण्याची इच्छा आहे। यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। पुण्याची विश्वांजली गायकवाड महाराष्ट्रात पहिली आली आहे, तर देशात 11व्या स्थानी ती आहे। तिला परराष्ट्र मंत्रालयाच्या सेवेत जायचं आहे आणि या यशाबद्दल तिचं चहूबाजूनं अभिनंदन होतंय। नंदिनी केआर ही देशात पहिली आली, मात्र 200 जणांच्या पहिल्या यशस्वीतांच्या यादीमध्ये अवघ्या 6 मराठी उमेदवारांचा समावेश। विश्वांजली गायकवाड आणि तिच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे माझे सहकारी नितीन पाटणकर यांनी। विश्वांजली गायकवाड आता आपल्या बरोबर आहे। विश्वांजलीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिला तर देशात 11वा नंबर पटकावलेला आहे। तिचा इथपर्यंतचा प्रवास, या यशानंतरची तिची प्रतिक्रिया आपण तिच्याकडनं जाणून घेऊयात। विश्वांजली, तुझ्या या यशाबद्दल प्रथम तुझं अभिनंदन। हे यश मिळाल्यानंतर पहिली तुझी काय प्रतिक्रिया आहे? पहिली म्हणजे ह्या रिझल्टचा तसा आम्ही अख्खा दिवसभर वाट पाहत होतो, त्यामुळे त्याला पहिल्यांदा तो लागला याचाच मला असं खूप रिलीफ होता। त्याच्यानंतर नक्कीच आनंद झाला आणि माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की आपल्याला हवी ती सर्व्हिस मिळावी। त्यामुळे रँक असं फार नव्हतं, पण मग तो 11 पाहिल्यावर नक्कीच खूप आनंद झाला। तुझ्या या यशात कोणाचं श्रेय आहे, कोणाचा वाटा आहे? तुझा अभ्यास तर आहेच, त्याचबरोबर कोणाकोणाला या यशाचं तू श्रेय देशील? ह्या परीक्षेला असं अनेक हे अभ्यास कौशल्य लागतात आणि ती लहानपणापासून माझी आई किंवा शाळेतले टीचर्स तिथून ती येत गेली आणि नंतर आत्ता अभ्यास करताना नक्की, कारण की मी पूर्ण अभ्यास इथे म्हणजे घरी केला आहे, त्यामुळे घरात ते वातावरण ठेवणं हे नक्कीच फॅमिलीचं, आई बाबा आणि भाऊ माझा, या तिघांचाही नक्कीच त्यामध्ये खूप वाट। तुला 11वं रँकिंग आहे, त्यामुळे तुला हवी ती सर्व्हिस मिळेल, IAS, IPS किंवा IFS, तुझं कुठं प्राधान्य असणार आहे? माझा पहिला प्रेफरन्स फॉरेन सर्व्हिस आहे। तू घरातनं तुला कसा सपोर्ट झाला ते सांग, पण तुझं आत्तापर्यंतचं शिक्षण, त्यानंतर तू कशामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि UPSCला तू कुठले विषय निवडलेले होते? माझं सगळं शिक्षण पुण्यातच झालं आहे आणि मी राहिली पण कायम पुण्यातच। मराठी माध्यमातून नाही, इंग्रजी माध्यमातून। माझी शाळा पंडितराव वगाशे जी लॉ कॉलेज रोडला आहे ती, त्यानंतर मग 11वी 12वी MMCC आणि नंतर COEP, तिकडे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये माझं ग्रॅज्युएशन आहे। आणि आत्ता UPSCला माझे विषय जो ऑप्शनल असतो तो माझा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स होता। एखादी विशेष गोष्ट इंटरव्ह्यूमधली सांगण्यासाठी? नाही, माझं दोन्हीला इंग्रजीच माध्यम होतं आणि इंटरव्ह्यूचं मी एवढं सांगेन की ते त्यांना असे एकदम असे पाठ केलेले उत्तरं त्यांना चालत नाही, त्यामुळे आपल्याला काय वाटतं आणि आपण काय आहोत हे जास्त त्यांना तिथे पोर्ट्रे करावं लागतं। त्यामुळे इंटरव्ह्यू एकदम कॉर्डियल पॅनल असतं, एकदम हसत खेळत असतं आणि ते तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे इंटरव्ह्यूचा माझा अनुभव खूप चांगला होता। विश्वांजलीचे आईवडील देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांचा या यशात मोठा वाटा आहे। ते दोघेही प्राध्यापक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, दुसऱ्याच प्रयत्नात मोठं यश मिळवलेलं, राज्यात पहिली, देशात 11वी आली होती? नाही, विश्वांजलीच कसं एक पहिल्यापासून तिला सेल्फ स्टडीची आवड होती, ती स्वतःच घरी बसून सर्व पूर्ण अभ्यास करत होती, त्यामुळं ते देशात 100मध्ये येईल ही आम्हाला आशा होती आणि आली, त्याबद्दल आता आम्हाला खरोखरच आनंद वाटतो। तुम्ही पण प्राध्यापिका आहात, तिच्यावर तुमचं बर्डन होतं, अभ्यास कर, इतका वेळ कर, तितका? नाही, बर्डन असं कधीच नव्हतं, कारण ती वेळच कधी आली नाही। म्हणजे आत्ता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सेल्फ स्टडी इज द बेस अँड आय थिंक दॅट इज व्हॉट लेड इन टू सक्सेस। आता ते यश मिळालेलं, एवढं मोठं यश मिळालं, काय वाटतं? खूप आनंद झाला आहे आणि तिला तिच्या कष्टाचं फळ मिळालं आहे, एवढं नक्की। धन्यवाद। विश्वांजलीची आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहेत, त्याच्या भावी वाटचालीस आपण शुभेच्छा देऊयात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप केंगरेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।